हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहे सकाळचे 7:20 आणि बरोबर 7:10 दाराची बेल वाजली आणि दाराची बेल वाजल्याबरोबर मी दरवाजा उघडला तर डीमार्टचं जे सामान मी आदल्या रात्री जे मी बुक केलं होतं तर ते सकाळी सकाळी 7:10 दारामध्ये होतं आणि फोन केला होता त्यांनी की मॅडम तुमचं सामान डीमार्टचं आलेलं आहे म्हणून. मी एकदम झोपेमध्ये होते आणि उठलं तर म्हटलं की इतक्या सकाळी डीमार्टचं सामान. तर ते म्हणाले की हो, कारण की तुमचं सामान जास्त होतं ना त्याच्यामुळे. थोडीशी म्हणजे झोपेतून उठल्यामुळे गडबडल्यासारखं झालेलं मला, म्हणजे इतक्या लवकर सामान म्हणजे माझंच आहे का म्हणून. पण मग नंतर सगळं सामान घेतल्यानंतर ते सगळं बिल पे वगैरे केलं आणि मग म्हटलं की आता हे सामान असंच राहू देते. आधी सगळं मी माझं आवरते. छान असं आवरून घेतलं, अंघोळ वगैरे केले मी आणि मग स्वतःसाठी थोडा वेळ देणं तर गरजेचंच आहे. कसं आहे ना, आपली जी तब्येत, आपलं आरोग्य जर चांगलं असेल ना, तर पुढे आपण सगळं काही व्यवस्थित करू शकतो. घरचा खंबीर आधार म्हणजे त्या घरातील स्त्री आणि पुरुष असतात. म्हणजे कर्ता पुरुष आणि घरातली जी गृहिणी असते ती. बाकी देखील मंडळी असू शकतात, पण आता माझ्या घरातलं मी सांगते. कारण की आपली तब्येत ठीक तर आपण आपल्या घरातला सगळा कारभार व्यवस्थित सांभाळू शकतो. काही महिन्यापूर्वी जेव्हा मला थायरॉईड डिटेक्ट झाला होता, तर त्यावेळेस मी एकदम अशी गडबडून गेले होते. कारण की ना, त्या पिरियडमध्ये खूप सारे असे जे आजार होते, ते एकदम माझ्या अंगावरती धावून आल्यासारखे झाले होते. तर तुम्हाला माहितीच असेल मला ॲलोपेशिया झाला होता. ॲलोपेशिया एरिएटा जे केस गळतात, चाई म्हणतात त्याला. तर ते झालं होतं पूर्णपणे डोक्यांमध्ये माझ्या 2 ते 3 ठिकाणी टक्कल पडलं होतं. तर डर्मॅटॉलॉजिस्टकडे मी जेव्हा गेले, तर त्यावेळेस ते डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणाले, की तुम्हाला ब्लड टेस्ट करावं लागेल आणि त्याच्यामध्ये थायरॉईडची देखील टेस्ट करा. आणि ज्यावेळेस मी या सगळ्या टेस्ट केल्या, तर त्याच्यामध्ये थायरॉईड देखील डिटेक्ट झाला होता. आणि मग मला अजिबातच सुचत नव्हतं, की हे असं अचानक कसं काय झालं? म्हणजे याआधी ना मी कधी कुठलीच गोळी खाल्ली होती, ना कुठल्या आजारासाठी मी कधी असं म्हणजे कंटिन्यू माझ्या मेडिसिन वगैरे चालू होत्या. आणि असं अचानक कसं काय? म्हणून मी थोडीशी आतून हादरले होते. ज्यावेळेस मी डॉक्टरांशी बोलले, त्यावेळेस डॉक्टर म्हणाले, की "ठीक आहे, असं होतं म्हणून." वयाच्या 40 जेव्हा महिला वय पार करतात किंवा 35-40च्या दरम्यान जेव्हा येतात, तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या याच्यातून फेजमधून जावं लागतं. डॉक्टर ज्यावेळेस असं म्हणाले, त्यावेळेस मला थोडासा दिलासा वाटला. मग त्यांनी मला काही डाएट लिहून दिलं होतं आणि रोजचा थोडाफार व्यायाम देखील करायला सांगितला होता. तर मग मी नेहमीसारखीच रोज वॉकिंग वगैरे करून यायचे. पण आता ना गरमीचं सीझन चालू आहे, मुलांचे पप्पा देखील आलेले आहेत. त्याच्यामुळे ना सकाळी आणि सुट्ट्या देखील लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे सकाळी उठायला थोडासा कंटाळाच करते मी. मग उठल्यानंतर निवांतपणे मग माझं जो योगा वगैरे असेल किंवा घरामध्ये झुंबा वगैरे जे असेल, तर ती एक्सरसाइज मी करते. कारण की हे करणं खूप गरजेचं आहे. फक्त माझ्यासाठीच नाही, तर आपण एक गृहिणी, सशक्त गृहिणी म्हणून असणं देखील गरजेचं आहे. बरं आता ॲलोपेशिया एरिएटामधून तर मी म्हणजे चाई जो मला डोक्याचा आजार झाला होता केसांचा, त्याच्यातून तर मी बाहेर पडलेली आहे. पण तरी देखील आपल्या तब्येतीची काळजी आपण आपल्या आहारातून आणि व्यायामातूनच घेतली पाहिजे. तर हे माझं कळकळीचं सांगणं आहे. थोडंसं योगा केला मी, जसं की भ्रमरी, शंखासन, त्याच्यानंतर अनुलोम-विलोम, कपालभाती हे सगळं केलं आणि थोडंसं स्वतःसाठी वेळ दिला ना, तर थोडंसं आपल्याला बरं वाटतं. आणि हा दारातच असा पसारा होता सगळा, तर म्हटलं पहिला हा आवरून घेते. तर त्याला मी म्हटलं, "थोडंसं आतमध्ये आणून ठेवता का सामान? एकदम दारातच होतंय." तर डीमार्टवाले म्हणाले, की "नाही, आमची अशी पॉलिसी आहे, की डोर स्टेपपर्यंतच आमचं सामान येतं. आतमध्ये नंतर तुम्ही ठेवा." तर ठीक आहे म्हटलं. आता मग ते सगळं आवरलं. आवरून झाल्यानंतर ना सगळं आता झाडलोट तर झाली होती. लादी वगैरे पुसून देखील झाली होती. अंघोळीच्या आधीच मी हे सगळं करून घेतलं होतं आणि मग म्हटलं, की चला थोडंसं जरा आणखीन फ्रेश वाटण्यासाठी इथे ना मी जे कापूर आहे, तर तो कापूर इथे मी आता या कापूरदानीमध्ये ठेवते. म्हणजे छान असं घरामध्ये कापराचा एक मस्त असा मंद सुगंध सुटेल आणि आणखी माझी दिवाबत्ती वगैरे बाकी आहे. तर म्हटलं, की हे सगळं आवरून झाल्यानंतर दिवाबत्ती देखील करून घेते. तर सकाळी-सकाळी आपल्याला ना फ्रेश असं वाटायचं असेल, असं वाटत असेल ना, तर मस्तपैकी अगरबत्ती, दिवाबत्ती करा, कापूरदानीमध्ये कापूर लावा, घर मस्त प्रसन्न असं वाटतं. छान असं मस्त आवरून घेतलं मी आणि हे खिडकीमध्ये कपडे बघा, रात्री मी जास्तीचे कपडे होते म्हणून रात्री अर्धे धुतले, तर मी बाहेरच हॉलच्या खिडकीमध्ये टाकले सुकत. आता इथे किचनमध्ये आली आहे. निलयला आज मला व्हिटॅमिन डीची जी पावडर दिलेली आहे डॉक्टरने, तर ती मला पावडर द्यायची आहे.
तर विटॅमिन D3 ची देखील पावडर मिळते. हे मला म्हणजे लहान मुलांसाठी असते वाटतं. तर हे मला आत्ताच कळालं कारण की विटॅमिन डी हे आपल्याला टॅबलेट म्हणून देतात. तर पावडर देखील आहे हे मला बघितल्यानंतर समजलं. तर पाण्यामध्ये थोडंसं अर्धा पेला पाणी घेतलं आणि त्यामध्ये विटॅमिन D3 ची पावडर टाकली. मिक्स करते आणि हे जे आहे आता हे निलयला नेऊन देते. आता सगळ्यांच्याच घरामध्ये बऱ्यापैकी लहान मुलं वगैरे असतात आणि आपण त्यांच्या खाण्यापिण्याकडे बऱ्यापैकी लक्ष देतो. पण काही मुलं अशी असतात ना, की ज्यांना दूध आवडत नाही, अंडी आवडत नाही, नॉन-व्हेज वगैरे खात नाही ते. तर त्यापैकी हा आमचा निलय आहे आणि त्याच्यामुळे त्याची हाडं ना थोडीशी मला असं वाटतं कमजोरच असावीत. म्हणून तर पडला की लगेच त्याचं हाड फ्रॅक्चर झालं. आणि म्हणून ना आपण आपल्या मुलांना सकाळी-सकाळी दूध, अंडी असं हे सगळं दिलं पाहिजे. बरं दूध, अंडी हे जे काही आपण कॅल्शियमयुक्त आहार घेतो, तर तो कॅल्शियम आपल्या हाडांमध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब होण्यासाठी आपल्याला विटॅमिन डी म्हणजे सकाळचं कोवळं ऊन देखील घेणं गरजेचं आहे. तर आता इथे निलयचा फ्रॅक्चर झालेला हात पटापट रिकव्हर होण्यासाठी कॅल्शियमचं सिरप चालू आहे आणि विटॅमिन D3 ची पावडर चालू आहे. त्याच्यामुळे ते पटापट रिकव्हर होईल. आणि आता इथे ना मी मसाला भरते कारण की माझे मिस्टर जेव्हा गावावरून आले होते तर त्यांनी येताना मसाला आणला होता आणि इतक्या घाईगडबडीमध्ये मसाला बनेल की नाही ह्याची देखील मला खात्री नव्हती. तर मी आमच्या आईंना म्हणजे माझ्या सासूबाईंना म्हटलं होतं, "आई तुम्हाला जर वेळ नसेल कारण की तिकडे काम चालू आहे घराचं, तर मग मला तसं सांगा मी इकडे बनवते मसाला." पण माझ्या मिस्टरांना त्यांच्या आईच्याच हातचा मसाला आवडतो, सासूबाईंचाच मसाला आवडतो त्यांच्या हातचा आणि मग म्हणाले, की "तू काही मसाला करू नको, मी इकडूनच बनवून आणतो" म्हणून. आणि मग गावी असतानाच यांनी काय केलं मार्केटमध्ये जाऊन मिरच्या वगैरे आईंनी जसं सांगितलेलं साहित्य ते सगळं आणलं आणि मग मसाला वगैरे बनवून घेतला आणि येतेवेळी हा मसाला ते घेऊन आलेले आहेत. तर आता 1 ते 2 दिवस झाले ही मसाल्याची पिशवी अशीच एका साईडला पडली होती. तर आता म्हटलं हा मसाला सगळा मी या चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून घेते. मी देखील स्वतः मसाला बनवते, पण माझ्या मिस्टरांना आमच्या आईंच्याच हातचा म्हणजे त्यांच्या आईंच्याच हातचा त्यांना मसाला आवडतो. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे, की तुझ्या हातचा मसालाची चव जी आहे, ती तशी आई जी बनवते मसाला तशी लागत नाही. आणि म्हणून मग ते काय करतात, गावी जर गेले ना, तर गावीच आईंकडनं बनवून आणतात. तर छान बनवतात आमच्या आई देखील मसाला. मस्तपैकी अशी जी आपण भाजी किंवा कटवाली आमटी वगैरे बनवू ना, तर त्याचा मस्त असा रंग आणि चव येते. आता कोल्हापूर म्हटलं ना, तर कोल्हापूरचा घाटी मसाला आणि या घाटी मसाल्यामध्ये ना आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं साहित्य पडलेलं असतं, जिरे, धने आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, जे जिरं आहे ना, ते कच्चंच घातलं जातं याच्यामध्ये कुटताना. तर आधीचा थोडासा मसाला या बरणीमध्ये होता. जवळपास अर्ध्याच्या थोडीशी खाली ही बरणी आहे आणि मग म्हटलं आता हा उरलेला मसाला मी यामध्ये भरून घेते. तर मला माझे मिस्टर म्हणाले, की यातील थोडासा मसाला म्हणजे माझ्या नंदेला देखील दे. तर त्यांना देखील याच्यातून मला काढून ठेवायचा आहे आणि बाकीचा राहिलेला मसाला आता मी या बरणीमध्ये भरतीये. आता हा मसाला भरत असताना निलयचं किचनमध्ये येणं झालं आणि तो बघतोय म्हणतो, "मम्मी हा असा का मसाला बांधून आणलाय?" तर म्हटलं, "ते गावावरून आणलंय ना, तर आईने अशा पद्धतीने बांधून दिलाय." तर हा मसाला सगळा भरून घेते कारण की ना घाटी मसाला जो आहे ना, त्या घाटी मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे साधारणपणे 2 ते 2.5 किलो जर मिरची असेल ना, तर त्या मिरचीला साधारणपणे 1.5 ते 2 किलो इतकं मीठ घालतात. बरं आता तुम्ही म्हणाल, की जेवढी मिरची तेवढं मीठ कसं काय? तर बाकीचे जे साहित्य वगैरे असतं ना, तर साधारणपणे 2 किलो मिरची असेल तर 1 किलो सुकं खोबरं पडतं त्याच्यामध्ये. अर्धा किलोच्या आसपास कच्चं जिरं पडतं. त्याच्यानंतर पाव किलोच्या आसपास धने. त्याच्यानंतर बराचसा सुका मसाला वगैरे पडतो. त्याच्यामुळे हा मसाला ना 2 किलो मिरची जरी घेतली ना, तर टोटल काउंटिंग करून हा मसाला साधारणपणे 7 ते 8 किलो सहजपणे भरतो. याच्यामध्ये तीळ देखील तितकेच घातले जातात. तर हा सगळा मसाला भरून घेतला आणि आता थोडंसं टेस्ट करते कारण की मसाला जर जास्त तिखट असेल तर आमटी तिखट होण्याची शक्यता आहे. म्हणून मग मी चिमटभर थोडासा टेस्ट केला तर मसाला बऱ्यापैकी तिखट आहे आणि मग म्हटलं की आता हा जो मसाला आहे या मसाल्यामध्ये नॉन बनवायचं. आणि जेव्हा-जेव्हा हा मसाला म्हणजे घरामध्ये जेव्हा-जेव्हा ताजा फ्रेश असा मसाला बनवला जातो ना, तर तेव्हा-तेव्हा माझ्या मिस्टरांना नॉन-व्हेज त्या मसाल्यामध्ये बनवून हवं असतं. तर त्यांनी येताना ना म्हणजे मटण वगैरे आणून ठेवलेलं. तर मला म्हणाले, की "मटण वगैरे कर." तर बाकीचं सगळं आवरेपर्यंत इकडे ना मी इथे मटणची आमटी बनवून घेतली. एका साईडला हे मटण मी शिजवून घेतलेलं आणि दुसऱ्या साईडला वाटण छान असं फ्राय करून घेतलं आणि हे वाटण आता ह्या मटणमध्ये घातलेलं आहे. तर मस्त अशी तर्री आलेली आहे, लाल भडक असा रस्सा झालेला आहे आणि इथे गरमागरम भाकरी करून घेते.
हे गावावरून आल्यापासून नॉन-व्हेज वगैरे काही जास्त बनवणं झालंच नव्हतं. कारण की हे आल्याबरोबर 14 एप्रिल वगैरे सगळी त्याचीच तयारी. त्यांच्यानंतर त्यांची देखील धावपळ होती, माझी देखील धावपळ होती. त्याच्यामुळे ना घरामध्ये अ, 3 ते 4 दिवस साधारणपणे साधंच बनवलं गेलं आणि मग त्याच्यानंतर यांनी नॉन आणलं. तर छान असं मटण तयार झालं होतं एका साईडला आणि मुलांसाठी ना त्यांनी स्पेशली चिकन लॉलीपॉपचे पीस देखील आणले होते. तर ते चिकन लॉलीपॉपचे पीस देखील मला फ्राय करून घ्यायचे आहेत. पण त्याआधी मला म्हटलं, की हे भाकरी वगैरे उरकून घेते. कारण की गरमी एवढी चालू आहे ना आणि या गरमीमध्ये किचनमध्ये स्वयंपाक करणं खरंचच खूप म्हणजे कष्टाचं काम आहे. पूर्ण घामाच्या धारा लागतात. तर आता इथे आणखीन 2 ते 3 भाकरी मला करायच्या आहेत आणि झालेल्या भाकरी लगेचच मी ठेवून देते आणि पटापट चिकन लॉलीपॉप मी बनवून घेते. आता चिकन लॉलीपॉपचा व्हिडिओ मी काही तुमच्याशी शेअर करत बसत नाही, कारण की याआधी देखील मी तुमच्याशी चिकन लॉलीपॉपचा व्हिडिओ शेअर केला होता. तर हे म्हणत होते, की निलयसाठी पाया वगैरे आणतो, पाया सूप पण बनव म्हणून. पण मग यांना म्हटलं, की एकाच दिवशी इतकं सगळं नकोय, कारण की मटण, चिकन लॉलीपॉप, परत पाया वगैरे, तर इतकं सगळं नकोय. खाण्याची पण ती इच्छा झाली पाहिजे. मग ते म्हणाले, की ठीक आहे, नंतर पाया सूप वगैरे आपण बनवूया. तर हे मी इथे सगळे चिकन लॉलीपॉप मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत तर घरातच असे फ्राय करून घेतले. मुलांना आवडतात आणि मुलांच्या पप्पांनी हे सगळं मुलांसाठी आणून दिलेलं. तर हा बघा मस्तपैकी मटणचा तर्रीचा रस्सा असा झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.